नमस्कार, मी अखिल सय्यद एस मीडिया या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। मित्रांनो, गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा अमरावती जिल्ह्यात हवं तितकं पाऊस अजूनही झालेला नाही। जुलै महिन्याच्या सुरुवातीचा आठवडा संपत आलेला आहे, परंतु अजूनही अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेतावर पेरणी व डोबणी झालेली दिसून येत नाही। जगाचा पोशिंदा हा आपल्या काळजाला माती लावून शेतामध्ये बी रुजवण्याचं काम करीत आहे, जेणेकरून ते अंकुरित व्हावे आणि या जगाला अन्नधान्याची समृद्धी व्हावी। परंतु अमरावती जिल्ह्यात निसर्ग हा नेहमीप्रमाणे कोपलेला आहे। मुबलक प्रमाणात पाऊस झालेला नाही, तरी सुद्धा शेतकरी आपल्या शेतामध्ये बी रुजवत आहे। तर आम्ही अमरावती जिल्ह्यातील छोटंसं गाव कोड सर्जापूर यांच्या शेत शिवारात जाऊन, शेत बांधावर जाऊन शेतकरी राजाचे व शेतमजुरांचे काय व्यथा आहे आणि काय त्यांचे विचार आहे हे आपण जाणून घेऊया कोंड सर्जापूर येथील शेतकरी व शेतमजुरांकडून। आणि शेतकऱ्यांचे हाल दिवाल करण्याचे प्रयत्न निसर्गाने सुरू केलेले आहे, कारण की खूप दिवसापासून पाऊस नाही आहे। मान्सून सुरू व्हायला 7 जूनची तारीख असते, पण मान्सून सुरू झालेला नहीं है। अमरावती जिले में कुंड सरजापुर सर्कल में हम अभी आए हैं और हम अभी जांच कर रहे हैं कि मानसून जो धीरे से शुरू हुआ है, जैसे 7 जून को शुरू होता है और अभी 28-29 जून हो चुके हैं और मानसून कुछ अभी आया नहीं है। लेकिन यहाँ देखा गया है कि मानसून की प्रतीक्षा में इन्होंने अपने खेतों को जोतना भी चालू कर दिया है। तो ऐसे ही खेतों में हम अभी सर्वे कर रहे हैं और देख रहे हैं कि वहाँ परिस्थिति क्या है। तो हम थोड़े एक खेत में आए और खेत में जो मजदूर और खेत मालक है उनसे बातचीत करने की कोशिश करेंगे। भैया नमस्ते, क्या नाम है? कमलेश रमेश मानकर। तो आप इसी गांव के? हाँ, आपका एक खेत है। हाँ। तो ये जो खेत है अभी तो मानसून तो आया नहीं है। 7 जून को होता है हमेशा। हाँ। और अभी 29 तारीख है, लेकिन इतना लेट हो गया। हाँ। फिर भी आप इतनी हिम्मत कर रहे हैं कि इतनी गर्मी में और उमस में भी आप खेत पेरनी कर रहे हैं। टाइम भी हो गया ना बोझ पेरने का। नहीं, अगर बरसात नहीं आई तो फिर तो है संकट, फिर दोबारा पेरनी करना पड़ेगा। देखिए ना, लेकिन वो जो बीज आपने जमीन में डाले हैं, हाँ। जमीन की गर्माहट, ऊपर से बरसात नहीं है, सूरज तप रहा है और वो बीज जल गए तो आपका तो नुकसान ही है। अभी पेरने का टाइम पूरा हो गया। हाँ। अब लेट जा रही है, इसलिए हमने पेरनी कर डाली। अगर समझो बरसात नहीं आई और उसके बाद में बीज जल गए, फिर बरसात आ गई तो फिर से आपको डबल से दोबारा पेरनी मतलब आपका डबल नुकसान है। डबल नुकसान है। सरकार ने कुछ मदद करनी चाहिए। यानी किस प्रकार की मदद मांगना चाहते हैं? अभी दोबारा पेरनी हो गई हमारी। अगर हाँ। पेरनी पर मोड़ आ गई होगी। हाँ, हाँ। तो कुछ ना कुछ जो आपको सरकारी बीज वगैरह मिलते हैं उसमें कुछ कीमत कम करे, अनुदान या अनुदान दे, या फिर कर्ज में जो इसमें इंक्लूड करते हैं ये बीज का रकम या फिर कर्जा है वो कम हो जाए, आपको कुछ सुविधा मिल जाए। अगर संकट आ गए तो कुछ ना कुछ सरकार ने हमारे लिए थोड़ी मदद करना चाहिए। अच्छा। हमारी इतनी आशा है। आपका नाम? सोनू गजानन देवता। सोनू जी, आप यहाँ पर मजदूरी करते हैं? हाँ, मजदूरी करती है। तो सुबह कितने बजे से आते हैं? 7 बजे से कितने बजे? क्या मजदूरी आपकी? और आपको डबल ड्यूटी मिलती है 12 घंटे करना चाहे तो 150 साढ़े 150, मतलब 8 घंटे के 200, 4 घंटे और 12 घंटे के 250, 350। काय तुमचं नाव काय? माझं छबू दिलीप घेगड। शकुजी नमस्कार, आपल्या चैनल आपका स्वागत है। तो मैं ये जानना चाहता हूँ, इतनी गर्माश है, इतनी गर्मी है, बरसात भी नहीं आ रही है, इतना रिक्स आप मालक, आपके जो खेत के जो मालक है वो ले रहे हैं। दिन ढल गए। हाँ। और बरसात होने की है। हाँ। तो लेकिन आपकी तो मजदूरी तैयार हो गई ना? नहीं, हमारी मजदूरी की नहीं है। हाँ। खेत मालक की भी देखनी पड़ेगी ना। नहीं, खेत मालक ने तो आपको काम पर बुलाया है। हाँ। और आप काम पर हाजिर भी हो गए पण और आपने काम किया भी है। हमको भी चाहिए ना, बरसात हमको चाहिए ना। पुढच्या म्हणजे मी बोला, मराठीत बोला। पुढच्या दृष्टीने आम्हाला मजुरी पाहिजे। हाँ, हाँ। मग त्याच्यामुळे तर आम्हाला पण पाणी पाहिजे ना, पाऊस पाहिजेच ना। हा, पावसाची आवश्यकता आम्हाला पण आहे, मजुरी भागांना पण आहे। बरोबर। शासनातर्फे तुमची काय अपेक्षा आहे, कशी मदत झाली पाहिजे शासनाची? आम्हाला अपेक्षा तर तशी काही आहे नाही आम्हाला, म्हणजे याला आम्ही जे लावत आहे आमच्या शेतीला तर ते आम्हाला भरपूर म्हणजे आमची मागणी पुरी झाली पाहिजे, किंवा जे आम्हाला बियाणं वगैरे ते वेळेवर भेटलं पाहिजे। अच्छा। पण बियाणं मी पाहिलेलं आहे, बियाण्याचे भावाचे मागील 10 वर्ष आधीचे भाव होते ते भाव आज कमीत कमी 4 पट 3 वाढलेले आहेत। 4 पट झालेले आहे, चौपट झालेला आहे। आणि
बिया झाले, मजुरी झाली, मग त्यानंतर जे पीक निघते ते ज्यावेळेस मार्केटमध्ये विकलं जातं त्यावेळेस भाव मिळत नाही. मग त्याचा भाव मिळाला पाहिजे ना आम्हाला. इतकी मशगत आपण करतो, इतकी मेहनत करतो, अगर आपल्या पिकाचा भाव पण नाही भेटला तर मग आत्महत्या करण्याशिवाय काही उपायच नाही आम्हाला. मग कसं जगणार आहे? हो ना, कसं जगावं आता ते सरकारने सांगायला पाहिजे ना. सरकार जे तुम्ही निवडलेली आहे, मागील 10 वर्षापासून भाजप सरकार होते, आताही भाजपच बसते, तर मग ह्या भाजप सरकारनं शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही असं तुम्हाला दिसते पण नाही दिसत. पण कसं आहे आता एवढी काही महागाई वाढली, होतही महागाई कमी होते, होतही नाही होतं असं म्हणताच नाही येत. कारण की आता कसं आहे, जे आता महागाई वाढली तर तेवढी मजुरी भागही वाढलेला आहे आमचा. अच्छा. हो, महागाईप्रमाणे मजुरी वाढलेली आहे असं मला वाटतं. वर्षभर असा आमचा म्हणजे आमचं हे होत. मजुरी वाढली पण ते तात्पुरत्या दिवसासाठी, काही दिवसासाठी 365 दिवस तुमच्यापाशी मजुरी नाही, ठीक आहे ना. आणि महागाई 365 दिवसही चालू राहते. त्याच्यामुळे कसं आहे, गरिबाचं जीवन एकदम म्हणजे खूप खराब झालेलं आहे. म्हणजे 2 टाइमचं जेवण भेटणं आणि त्याच्यासाठी कमाई करणं हे जीवन झालेलं असं वाटतं. हो. खासदार झालेले आहेत नंबरची वानकडे, कशी वाटतं तुम्हाला? आता कसे वाटते म्हणजे आपापल्या मतलबासाठी राहतील लोक, म्हणजे मतलबीच करू शकते. आपल्याला आशा अशी देते आम्ही हे करणार आहे, आम्ही ते करणार आहे, पण करत काहीच नाही. आम्हाला शेतकरी वाले, मजुरी वाले काय देते ते सांगा, काहीच देत नाही राहिले. मग आम्हाला आशा मजुऱ्या तर वाढल्या ना, मजुऱ्या कशा काय वाढल्या? आपल्या महागीमुळे वाढून राहिल्या ना, महागीमुळं नाही पुरून नाही राहिलं आपल्याला. एवढी महागी देऊनही पुरून नाही राहिलं. अच्छा, ही मजुरी आता पुरत नाही असं. बरं, तुम्ही आता म्हणता की सर्व बोलतात, येऊन म्हणजे आश्वासन देतात, काम काही करत नाही, घरापर्यंत येते, काम काही करत नाही, कोणते काही येते आपले, आम्ही हे करून देतो, आम्ही ते करून देतो. आमच्यासाठी त्या लोकांनी काहीच केलं नाही. पुराणा सण मध्ये विहिरीत पाण्याची हे मांडलेली आहे. अच्छा, का आम्ही तुम्हाला पाणी देतो बा, का तुम्हाला आम्ही घराचे विषय पैसे कमी आलेले आहे. अच्छा, त्याची आम्हाला आशा दिली, हे आम्हाला भेटली नाही. अच्छा, हे भेटली नाही तर आम्ही आशेवर कसं राहिलो, मजूर लोक आम्ही. कोणाला मुलं आहे, कोणाला नाही आहे, कोणी 2 जण राहते, मग त्या लोकांनी कसं काय करा? बरोबर. मग ही जे शासन आहे यांनी हे म्हटलं तर आपण जे कर्ज दिलेला पीक कर्ज आहे ते आपण माफ करू. माफ झाला काय कर्ज? नाही, पूर्ण भरूनच द्यावं लागते, माफी होत नाही. म्हणजे तुम्हाला जे ते पीक कर्जावर जे व्याज आहे ते पण माफी नाही आहेच नाही, पूर्ण भरावं लागते. मग ते शेतीवाले काढतात, मजुरीवाले काढतात, हे पूर्ण भरावं लागते. अच्छा, ते पूर्ण भरावं लागते. माफी होत नाही, होते का कधीतरी? होतच नाही. जसं आता ते उद्धव ठाकरे केली होती माफी, या ना तुम्ही पण या समोर. विहीर शेतामध्ये विहीर आणि पांढरण रस्ता ही एक योजना सुरू आहे, म्हणजे सुरू होती, आता पण आहे, चालूच राहते. म्हणजे 5 लाख रुपये ते मिळतात. मग याचा काही तुम्हाला सुविधा वगैरे भेटली? मिळूनच नाही राहिला. तुमच्याकडे स्वतःचं शेत आहे? पगार काढलं आम्ही, मजुरीमध्ये घर बांधलं, घराचे पैसे भेटलेले होते आम्हाला 2,07,000 मध्ये. तुम्हाला घराचे म्हणजे 2,07,000 मध्येच भेटलेले घराचे. त्याच्यामध्ये आम्ही घरकुल आलं नाही. अच्छा, घरकुल नाही आलं. 2,00,000 काय केलं? त्याच्यातही आम्ही देणार आहे. मजुरीच्या याच्यात शिल्लक पाडून कशी तरी आम्ही पैसे जमा केले, त्याचं घर तयार केलं. घर तयार करायच्या नंतर आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे, आम्हाला पाणी पाहिजे. म्हणजे तुम्ही जिथे घर बांधलं तिथे सरकारनं तर पूर्ण जसं की आपण सर्वांना माहिती आहे की जर सरकारनं एखादा कुठलंही मोठं उपक्रम हाती घेतलं तर त्या उपक्रमामध्ये गेलेली जमीन आणि त्यांचे शेत, ज्या लोकांचे शेत गेलेले आहे, जे पीडित आहे त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था, त्यांना राहण्याची सुविधा आधी करावी लागते आणि नंतरच तिथे त्यांना पुनर्वसन करावं लागतं. हे सरकारचं काम असते. परंतु ताईंचं असं प्रत्यक्ष थेट म्हणणं आहे की सरकारने यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही. पुनर्वसनसाठी जागा दिलेली आहे, जागा दिली, परंतु अजूनही पूर्ण घर त्यांचं झालेला नाही. स्वतःजवळची जे काही त्यांची आयुष्यभराची रक्कम होती, जे काही त्यांच्याकडे पैसा होता, त्या पैसा अदला स्वतःजवळचा लावून त्यांनी घर पूर्ण केलं आहे आणि घर सुद्धा पूर्ण झालेलं नाही आहे. ताईंचं म्हणणं असं आहे की
त्यांना पिण्याची पाण्याची खूप मोठी समस्या आहे। येथील जे लोकप्रतिनिधी आहे या क्षेत्रामध्ये माननीय आमदार यशोमतीताई ठाकूर यांचं हा क्षेत्र आहे। त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी आश्वासन दिले परंतु पाण्याची व्यवस्था केलेली नाही। मी एस मीडिया या चॅनलच्या माध्यमातून सरकारला व यशोमतीताईंना प्रश्न ठेवतो की हा कोणचा जो समस्या आहे, कोणचा जो अडचण आहे, पाण्याची जे प्रश्न आहे हा सॉल्व्ह होणार का? ताई आपण याच्यावर नक्कीच प्रतिक्रिया देणार। मी एस मीडिया राजू चौतमलसह अमरावती।